नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे। पुढील 2 ते 3 तासामध्ये व दुपारी 2 नंतर व मध्यरात्रीला या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। मित्रांनो रेड अलर्ट पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी भयंकर महापुराचं संकट आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जसं की या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो संपूर्ण माहिती भेटून जाईल तुम्हाला। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ तर पाहतायत परंतु आपल्या चॅनलला अजिबातच सबस्क्राइब करत नाहीत, तर चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक नक्की करा। तर आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, विदर्भापासून आपण सुरुवात करणार आहोत। जसं की स्क्रीनवर बघू शकता, विदर्भामध्ये प्रचंड पावसाचा जोर आपल्याला आज वाढताना पाहायला मिळतोय। अमरावती, अकोला या ठिकाणी, यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही वेळातच पाहायला मिळत आहे। पुढील काही तासामध्ये व मध्यरात्रीला या ठिकाणी पुसद, वाशिम, हिंगोली, उमरखेड, जिंतूर, परभणी, नांदेड, हिंगोली या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा ढगफुटी सदृश पाऊस हा पुढील 2 ते 3 तासामध्ये व दुपारनंतर पाहायला मिळते। तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, माजलगाव, पैठण, बीड, लातूर, धाराशिव या भागामध्ये देखील आपल्याला या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पुढील काही तासांमध्ये व दुपारी 2 नंतर पाहायला मिळतं। केज, कळंब, धाराशिव, तुळजापूर, वाशी, वैराग, बार्शी या भागामध्ये ऑरेंज अलर्ट पाहायला मिळते। या ठिकाणी जबरदस्त मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पुढील 2 ते 3 तासामध्ये पाहायला मिळते। पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।